एक आजोबा बाथरूममधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं की बाथरूममध्ये अतिशय घाण वास येतोय. आणि जेव्हा ते बाथरूममध्ये बेडरूममध्ये आले तर त्याने विचार केला, अरे बेडरूममध्ये पण घाण वास येतोय. मग ते बेडरूम सोडून त्यांच्या घराच्या हॉलमध्ये आले. आणि घराच्या हॉलमध्ये आल्यानंतर तेव्हा सुद्धा त्यांना तो घाण वास त्यांच्या आजूबाजूला सारखा त्यांच्या नाकाजवळ नाही का घुमत होता. म्हणून वैतागून त्यांनी हॉल सोडून नाही का वरती टेरेसवर गेले. टेरेसवर गेल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांना तो घाण वास सारखा येतच होता. कंटाळून वैतागून ते नाही का आपल्या लॉनमध्ये आले आणि लॉनमध्ये आल्यानंतर बघतात तिथे सुद्धा घाण वास येतोय. सगळं विचार केल्यानंतर बघतात की सगळीकडेच घाण वास का येतोय. तर तेव्हा त्याने शोध केल्यानंतर पाहिलं की आपल्या मिशीवर एक घाण होती. त्या घाणीमुळं त्यांनी प्रत्येक ठिकाणी घाण बघत होते पण स्वतःला कधी त्यांनी पाहिलं नाही. तर त्याच प्रकारे ह्या जगामध्ये प्रत्येक वादामध्ये दोष असतो स्वतःमध्ये. दुसऱ्याचा स्वतःचा दोष सोडून दुसऱ्यामध्ये दोष बघत असतो. आणि त्याला त्या चष्म्यानं नाही का त्यानं जर जो चष्मा घातलेला असतो पिवळा लाल निळा तर त्यानुसार तो सगळीकडे तो बघत असतो. म्हणून एक बघा, दुसऱ्यामध्ये ते दोष पाहण्याच्या ऐवजी आपण जेव्हा स्वतःमध्ये दोष पाहू तेव्हा आपल्याला आपल्या चुका आपल्याला कळतील आणि आपल्याला स्वतःला जीवनाला इम्प्रूव्हमेंट होते. म्हणून दुसऱ्यामध्ये दोष करण्यापेक्षा दोष पाहण्यापेक्षा स्वतःमध्ये दोष पाहून त्याला नाही का त्या दोषातून मुक्त व्हा.